हिंदू पंचांगानुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील 11वा दिवस एकादशी म्हणून साजरा केला जातो. पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते. त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. तर यावर्षी 2024 मध्ये पौष पुत्रदा एकादशी प्रारंभ होत आहे 20 जानेवारी 2024 म्हणजे शनिवारी रात्री 7:26 आणि एकादशी समाप्त होत आहे रविवारी 21 जानेवारी या दिवशी रात्री 7:26. तर उदय तिथीनुसार 21 तारखेला म्हणजे रविवारी पुत्रदा एकादशीचे व्रत आचरले जाईल. तसेच या दिवशी पौष रविवार सूर्यनारायणाचे व्रत देखील आपल्याला करायचे आहे. म्हणजेच या दिवशी भगवान विष्णू तसेच सूर्यनारायण दोन्ही पूजा आपल्याला करायची आहे. तर या एकादशीचे महत्त्व काय ते आता आपण जाणून घेऊयात. पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते. तर पूजा नेमकी कशी करायची ते आता आपण पाहूयात. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे. पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता. स्नानानंतर व्रताचा संकल्प करावा व भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करावी. पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, कुंकू, फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करावा. पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचावी आणि दिवसभर उपवास ठेवावा. या दिवशी फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि उपवास सोडावा. तर पुत्रदा एकादशीची मागे पौराणिक कथा काय आहे ती आता आपण ऐकूयात. द्वापार युगाच्या प्रारंभी महिष्मती नावाचे एक नगर होते ज्यामध्ये महिजित नावाचा राजा राज्य करत होता. परंतु पुत्रहीन असल्यामुळे राजाला हे राज्य सुखावह वाटत नव्हते. त्यांचा असा विश्वास होता की ज्यांना मुले नाहीत त्यांच्यासाठी हे जग आणि परलोक दोन्ही वेदनादायक आहेत. पुत्राचे सुख मिळावे म्हणून राजाने अनेक उपाय केले पण राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही. म्हातारपण येत असल्याचे पाहून राजाने प्रजेच्या प्रतिनिधींना बोलावून म्हटले, लोक हो, माझ्या तिजोरीत अन्यायाने कमावलेला पैसा नाही. तसेच मी कधी देवता आणि ब्राह्मणांची संपत्ती हिसकावून घेतली नाही. दुसऱ्याचा वारसाही मी घेतला नाही. मुलाप्रमाणे प्रजा वाढवत राहिलो. मी गुन्हेगारांना शिक्षा देत राहिलो. कधी कोणाचा द्वेष केला नाही. सर्वांना समान मानले आहे. मी नेहमी सज्जनांची पूजा करतो. मी अशा धार्मिक राज्यावर राज्य करत असूनही मला मुलगा नाही. त्यामुळे मला खूप वाईट वाटते. याचं कारण काय? राजा महिजितच्या या गोष्टीचा विचार करण्यासाठी मंत्री आणि प्रजेचे प्रतिनिधी जंगलात गेले. तेथे त्याला मोठमोठे ऋषीमुनी दिसले. राजाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून ते एका महान तपस्वी ऋषीचे दर्शन घेत राहिले. एका आश्रमात त्यांना एक अतिवृद्ध धर्माचे महान तपस्वी, भगवंतामध्ये मन लावून निस्वार्थी असलेले, जितेंद्रिय, जितात्मा, जितक्रोध, सनातन धर्माच्या गूढ तत्वांचा जाणकार, सर्व धर्मग्रंथांचा जाणकार महात्मा लोमश मुनी दिसले. सर्वांनी जाऊन ऋषींना नमस्कार केला. त्या लोकांना पाहून ऋषींनी विचारले की तुम्ही लोक कशासाठी आला आहात? अर्थात मी तुझे भले करीन. माझा जन्म फक्त इतरांच्या भल्यासाठी झाला आहे, यात शंका घेऊ नका. लोमश ऋषींचे असे शब्द ऐकून सर्वजण हसले. हे महर्षी, आमचे शब्द जाणण्यात आपण ब्रह्मदेवापेक्षा अधिक सक्षम आहात. त्यामुळे आमच्या शंका दूर करा. महिष्मतीपुरीचा धर्मी राजा महिजिताच्या प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करतो. तरीही ते निपुत्रिक असल्यामुळे दुःखी आहे. ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांची प्रजा आहोत. त्यामुळे त्यांच्या दुःखाने आम्हीही दुःखी आहोत. महापुरुषांच्या नुसत्या दर्शनाने अनेक संकटे दूर होत असल्याने हे संकट नक्कीच दूर होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आता मला राजाचा पुत्र होण्याचा मार्ग सांगा. हे संभाषण ऐकून ऋषींनी थोडा वेळ डोळे मिटून घेतले आणि राजाच्या मागील जन्माची कथा जाणून घेऊन सांगू लागले की
हा राजा मागील जन्मी गरीब वैश्य होता. गरीब असल्याने त्याने अनेक वाईट कृत्ये केली. हा व्यवसाय करण्यासाठी गावोगावी जात असे. एकदा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीच्या दिवशी मध्यान्नाच्या वेळी 2 दिवस भूक व तहानलेली असताना ते पाणी पिण्यासाठी एका जलाशयावर गेले. त्याच ठिकाणी लगेच लग्न झालेली एक तहानलेली गाय पाणी पित होती. राजाने त्या तहानलेल्या गायीचे पाणी काढले आणि स्वतः पाणी पिऊ लागला. त्यामुळे राजाला हे दुःख सहन करावे लागले. एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्यामुळे तो राजा झाला आणि तहानलेल्या गायीला पाणी पिण्यापासून दूर केल्यामुळे त्याला पुत्रापासून वियोगाचे दुःख सहन करावे लागत आहे. हे ऐकून सर्वजण म्हणू लागले की हे ऋषी, पापांचे प्रायश्चित्तही शास्त्रात लिहिलेले आहे. त्यामुळे राजाचे हे पाप कसे नष्ट होईल असा उपाय कृपया सुचवावा. लोमस ऋषी सांगू लागले की शुक्ल पक्षातील एकादशीला, ज्याला पुत्रदा एकादशी असेही म्हणतात, तुम्ही सर्वांनी उपवास करून रात्री जागरण करावे, तर राजाचे मागील जन्माचे हे पाप निश्चितच नष्ट होईल. लोमस ऋषींचे असे बोलणे ऐकून मंत्र्यांसह सर्व प्रजाजन नगरात परतले आणि ऋषींच्या आज्ञेनुसार सर्वांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले व जागर केला. यानंतर त्यांचे पुण्यफळ द्वादशीच्या दिवशी राजाला देण्यात आले. त्या सद्गुणाच्या प्रभावामुळे राणीला गर्भधारणा झाली आणि तिच्या प्रसूती कालावधीच्या शेवटी तिला एक तेजस्वी पुत्र झाला. म्हणूनच हे राजन, ज्यांना संतती हवी आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावे. त्याचे महात्म्य ऐकून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि इहलोकात संतती भोगून परलोकात स्वर्ग प्राप्त होतो. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आणि कथा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.